नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। केंद्रात नरेंद्र मोदीजींची हॅट्रिक झाली, आता मोनिका ताईंची हॅट्रिक करून टाका। आमदार पंकजा मुंडे। वीज बिलासारखे विरोधकांना झिरो करा, माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका। आमदार पंकजा मुंडे। पाथर्डी शेवगाव मतदारसंघाची आणि मोनिका राजळे यांची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिलेली असून मी राज्याची स्टार प्रचारक म्हणून समक्ष उपस्थित राहून सांगत आहे, तुमच्या लेकीची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे। माझे योगदान वाया जाऊ देऊ नका। मोनिकाला माझ्याबरोबर पाठविण्याची जबाबदारी मी तुमच्यावर देत आहे। जसे आम्ही वीज बिल झिरो केले, तसे तुम्ही विरोधकांना झिरो करा। ऊस तोडणी मजुरांनी मतदान करूनच जा, असे आवाहन आमदार पंकजाताई मुंडे यांनी पाथर्डी येथे महायुतीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचार सभेमध्ये केले आहे। यावेळी नामदार प्राध्यापक SP बघेल, केंद्रीय मंत्री, पंचायत राज, पशुसंवर्धन भारत सरकार, केंद्रीय निरीक्षक आमदार महेश कासवाल, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, धनंजय बडे, नवनाथ पडळकर, सुनील साळवे, सुवेंद्र गांधी, राहुल राजळे, भीमराव फुंदे, केशव आंधळे, शिवाजी खेडकर, कचरू चोथे, नारायण पालवे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, नितीन गर्जे, संजय कीर्तने, बाबा राजगुरू, पिराजी कीर्तने, बापूसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले, उमेश खेडकर, भगवान साठे, काशीबाई गोल्हार, आशेताई गरड आदींसह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता। तोडत्यात माझी दोनदा हे छोटे बोट माझं फ्रॅक्चर झाले। फार प्रेम आहे, हातपाय मोडणारे नशीब लोकांच्या प्रेमामुळे मोडणारी मीच आहे जगात। लोकांचं मोडून घेतात पडून पडून, पण मी नाही, तुमच्या प्रेमापायी। एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय आणि म्हणून आज मी या सभेला आले। महायुतीचं सरकार आणायचंय का नाही? आणायचंय का नाही? मग देशामध्ये मोदींचं सरकार आलंय का नाही? तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली का नाही? झाले ना। मग मोदींचं सरकार आलंय, महायुतीचं सरकार आणायचंय। तुमची ताई मागच्या वेळी खासदार बनायची होती, पण आमदार बनून आलेली आहे। आमदार झाले की नाही? मी या तुम्ही मोनिका त्यांचे मतदार आहेत, त्या माझ्या मतदार आहेत, त्यांनी मला मतदान करायला, म्हणून त्यामुळे आज मोदींची हॅट्रिक झाली, यांची पण करून टाका। अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। कोणी आपल्याला धुतकारलं, कोणी आपल्याला धिक्कारलं, कोणी आपल्याला अडचणीत आणलं, आपला द्वेष केला, तरीही आपलं मन त्याच्याविषयी छोटं नाही ठेवायचं। आणि कोणी किती आपला पराभव झाला, आपली अडचण झाली, काही झालं तरी आपलं मन तुटू द्यायचं नाही। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।